खरं तर तो एक शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित माणूस. त्यालाही शेतीतच स्थिर स्थावर व्हायचं होतं. पण मुलांना त्यात रस नव्हता. अशा वेळी गाठीशी असलेलं अध्यापकीय शिक्षण कामी आलं. ज्या वस्तीत तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता तिथे एका चांगल्या शाळेचीही गरज होती. या गरजेतूनच सुरू झाली विकास बालवाडी. आणि त्याच विकास बालवाडीचं आज झालंय विकास मंदिर. होय, उल्हासनगरातल्या विकास मंदिर शाळेची ही कहाणी आहे. ही कहाणी आहे व्ही पाटील आणि त्यांची पत्नी विमल पाटील यांनी जिद्दीने साकारलेल्या एका शैक्षणिक संस्थेच्या संघर्ष प्रवासाची. हा प्रवास सहज आणि सोपा नव्हता, तर त्यामागे आहेत पाटील दाम्पत्याने केलेले अपार कष्ट. आज उभ्या असलेल्या विकास मंदिराच्या 3 मजली इमारतीची एक एक वीट या कष्टप्रद दिवसांची साक्षीदार आहे. घर पहावे बांधून आणि लग्न करावे पाहून, तसंच एक खडतर आव्हान, शाळा पहावी चालून. पाटील दाम्पत्याने शाळा केवळ सुरू केली नाही, ती केवळ चालवली नाही, तर अहोरात्र देखभालीतून ती उल्हासनगरात नंबर 1 वर नावारूपालाही आणली. म्हणूनच विकास मंदिर ही आता निव्वळ औपचारिक शाळा राहिली नसून ते विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचं संस्कार केंद्र बनलंय. प्रेरणा होती कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेची. स्वतः कमवा आणि शिका हे जगणं पाटील सरांच्या वाट्याला आलं. ते जगणं उल्हासनगरातील गरीब विद्यार्थ्यांच्या वाटेला येऊ नये म्हणूनच साकारलंय विकास मंदिर. विकास मंदिर शाळा सुरू करण्यापाठीमागचा माझा जो उद्देश होता की आपल्या या झोपडपट्टी परिसरामध्ये जरी पालक जरी असले तरी सुद्धा त्या मुलांच्यामध्ये बौद्धिक क्षमता असते हे मानसशास्त्र सांगतं किंवा शिक्षणशास्त्र सांगतं. आणि त्यामुळं त्याचा शोध घेणं अपेक्षित होतं. आणि त्या पद्धतीनं मी 1993 पासून ते आत्तापर्यंतच्या 25 वर्षाच्या काळामध्ये या परिसरामधले आणि आजूबाजूच्या परिसरामधून येणारे जे विद्यार्थी आहेत, जे गरीब विद्यार्थी जरी असले, सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जरी असले तरी सुद्धा त्यांची बौद्धिक क्षमता जी आहे ती विकसित करता येते की नाही हे पाहण्याचा प्रयत्न ज्यावेळेला आम्ही केला त्यावेळेला मला असं आढळून आलं किंवा जरी समजा मुलं गरीब असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता असते. आणि याच्या अगोदर अनेक स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, गरीब परिस्थितीतून वर येऊन ते चांगले घडलेले होते. आणि त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या बौद्धिक क्षमतेबरोबर त्यांच्याजवळ असलेले अभिजात गुण आपल्याला कशा पद्धतीने विकसित करता येतील या दोन्ही गोष्टीचा विचार करून माझ्याबरोबर जो असणारा स्टाफ आहे त्या सर्व स्टाफला एक मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा अधिकाच्या अधिक विकास करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करता येतील. विष्णू विठ्ठल पाटील, प्राध्यापक व्ही पाटील, सांगलीतील वाळवा तालुक्यातील ढवळी गावचे. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेतच झालं. बागणीतील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून पुढे 11वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाटील सरांनी 1965 ला टीचर डिप्लोमा केला आणि ठाणे जिल्ह्याच्या मोखाड्यातील वाशाळा या जिल्हा परिषदेच्या शाळेत अवघ्या 40 रुपये महिने पगारावर प्राथमिक शिक्षक म्हणून ते रुजू झाले. नंतर बदलापूर व पुढे उल्हासनगरातील जिल्हा परिषद शाळेतील त्यांची बदली झाली. तीच शाळा पुढे उल्हासनगर महानगरपालिकेत समाविष्ट झाली. नोकरीत असतानाच पाटील सरांनी शिवाजी विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. उल्हासनगरातील सेवा सदन मधून BEd केलं आणि पुणे विद्यापीठातून MA MEd सुद्धा केलं. जून 1977 ला पाटील सरांनी महापालिकेतील शिक्षकी नोकरीचा राजीनामा दिला व मुंबईतील परेलच्या KMS अध्यापक महाविद्यालयात 1977 ते 2005 पर्यंत सरांनी प्राध्यापक पदावर नोकरी केली. मानसशास्त्र, इतिहास आणि इंग्रजी हे त्यांचे आवडते विषय होते. उल्हासनगरातील नॅशनल अध्यापक महाविद्यालयातही 85 ते 97 पर्यंत अध्यापक कॉलेजला मानसशास्त्र विषयाचे अर्धवेळ प्राध्यापक म्हणूनही पाटील सरांनी काम पाहिलं. या नोकरीत शिक्षक घडवण्याचाच पिंड बनल्याने तोच अनुभव विकास मंदिर शाळेतील शिक्षकांच्या जडणघडणीत त्यांना उपयोगी पडला.
सरांच्या पत्नी विमल पाटील या सुद्धा मनपा शाळेत शिक्षिका होत्या. त्यामुळे विकास मंदिराचा पायाच शैक्षणिकदृष्ट्या मजबूत झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पाटील सरांचं कुशल मार्गदर्शन, खंबीर नेतृत्व, सकारात्मक दूरदृष्टिकोन, अथक आणि अखंड प्रयत्न या जोरावर विकास मंदिर आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. बालवाडी पासूनचा इतिहास जमेत घेतला तर तब्बल 40 वर्षांचा हा शैक्षणिक कालखंड आहे. सात जून 1979 रोजी स्वतःच्या राहत्या घरात एक स्वतंत्र खोली काढून पाटील सर व विमल पाटील यांनी विकास बालवाडी सुरू केली. विशेष म्हणजे पाटलांच्या मुलांचं म्हणजे विक्रम, वसुधा आणि योगेश यांचं पूर्व प्राथमिक शिक्षणही याच बालवाडीत झालेलं. अवघे 5 रुपये 10 रुपये या फी मध्येही शाळेचा खर्च त्यांनी जेमतेम भागवला. सर स्वतःच फळ्यांना रंग द्यायचे. पाण्याची टाकी भरून ठेवण्यापासून ते अगदी वेळ प्रसंगी झाडलोट, प्लंबिंगचं काम सुद्धा पाटील सरांनी आणि विमल मॅडम यांनी स्वतः केले. त्या आठवणींनी सर आजही भारावून जातात. शाळेचा खर्च पेलता यावा यासाठी सरांनी LIC एजंटचंही काम केलं. त्यातून आर्थिक गरज भागली आणि लोकसंपर्कही वाढला. अनेक चांगली माणसं भेटत गेली व ती पुढे शाळेच्या कामात पाठबळ देणारी ठरली. घरातला पैसा वेळोवेळी शाळेच्या कामातच खर्च होत असल्याने त्या काळात पाटील सर आणि विमल पाटील यांच्यात खटकेही उडत. पण विमल पाटील यांचाही शाळेच्या कामात लढा होता. त्यामुळे त्या तंटा सावरून घेत आणि पुन्हा स्वतःला शाळेच्या कामात झोकून देत. ही त्यागवृत्ती विकास बालवाडी फुलण्याचं कारण ठरली. मुलांची संख्या वाढत होती आणि आता वेळ येऊन ठेपली होती ती विकास बालवाडीतल्या मुलांसाठी विकास मंदिर शाळेची शिडी तयार करण्याची. उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकात स्थानिक शिवसेना उमेदवारांना पाटील सरांनी साथ दिली. ते उमेदवार निवडून आले आणि तिथूनच विकास मंदिर शाळेचे आणि शिवसेनेचे स्नेहबंध जुळून आले. उल्हासनगर वासियांना भाऊ म्हणून सुपरिचित असलेले शिवसेना नेता चंद्रकांत बोढारे आणि आबा धनंजय बोढारे यांच्या प्रयत्नाने तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रभावाने राज्य सरकारकडून शाळेला मान्यता मिळाली आणि शाळेची रीतसर घोडदौड सुरू झाली. अर्थात पाटील सर आजही निवडणुकीत त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असतात. 2002 साली माध्यमिक शाळेची मान्यता मिळवण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षा ज्योती कलानी आणि आमदार पप्पू कलानी यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली. त्यांच्यामुळेच 2003 साली माध्यमिक शाळेला मंत्रालयातून मान्यता मिळाली. मुलांवर वैयक्तिक लक्ष देणारा शिक्षक वर्ग, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वसुधा डोंगरे आणि माध्यमिकचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या शैक्षणिक नेतृत्वाखाली शाळेने अल्पावधीतच लांब उडी मारली आहे. शाळा अनुदानावर येण्यासाठी शाळेची सुसज्ज इमारत असणंही गरजेचं होतं. त्यासाठी पैसा उभा करणं जिकिरीचं काम होतं. तिथे इमारतीची पायाभरणी केली गेली ती पाटील सरांच्या मातोश्री मताबाई यांच्यामुळे. आपल्याकडे असणारे 50,000 रुपये मताबाईंनी शाळेच्या साहित्य खरेदीसाठी दिले. त्यांचीच कृतज्ञता म्हणून सरांनी सगळ्यांच्या मान्यतेने संस्थेचं नाव आपल्या आईच्या स्मृती जपण्यासाठी श्रीमती मताबाई विठ्ठल पाटील ढवळीकर ट्रस्ट असं केलं. 2004 साली पाटील सरांनी भविष्य निर्वाह निधीतून कर्ज उचलून शाळेची इमारत बांधली. 14 एप्रिल 2005 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी तत्कालीन महापौर ज्योती कलानी व आमदार पप्पू कलानी यांच्या हस्ते नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. ते उद्घाटन होत असताना साश्रू नजरेनं अख्खं पाटील कुटुंब आणि परिसरातील पालक शाळेच्या इमारतीकडे कौतुकाने पाहत होते. आज उल्हासनगरात 25 पेक्षा अधिक मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. पण आपल्या शाळेचा दर्जा नेहमी वरचा राहावा म्हणून पाटील सर सुरुवातीपासूनच प्रयत्नशील राहिले.
महाराष्ट्रातील अनुताई वाघ आणि इतर संस्थांचा अभ्यास करून विकास बालवाडीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सरांनी तयार केलाय. सेमी इंग्रजीची सुरुवातच इथे बालवाडीपासून होते, जेणेकरून इंग्रजी भाषेचं भय मुलांच्या मनात राहू नये. 8वी पर्यंत नापास न करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे काही विद्यार्थ्यांना लिहिता वाचताही येत नाही. हे पाटील सरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुळाक्षर, बाराखडी, 1 ते 100 आणि ABCD या 4 क्षमता बालवाडीतच तयार करणारा अभ्यासक्रम आखला व त्या क्षमता त्यांच्यात असतील त्यांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्याचं धोरण शाळेनं निश्चित केले. याचाच अनुकूल परिणाम शिक्षकांच्या शैक्षणिक विकासात दिसून आलाय. इंग्रजीचा शासन निर्णय 2001 ला आला, पण विकास मंदिरात 1995 मध्येच पहिलीपासून इंग्रजी विषय सुरू झालाय. सेमी इंग्लिशचे यशस्वी प्रयोग, पाठ पद्धत, ई-लर्निंग या बाबतीत विकास मंदिरने खूप आधीपासूनच दूरदृष्टी दाखवली होती. कोणत्याही विद्यालयाचा लौकिक तेथील शिक्षकांच्या वक्तृत्व आणि कर्तृत्वावर अवलंबून असतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार लक्षात घेऊन शिक्षकांचे आदर्श पाठ, विविध उपक्रम, स्पर्धा यातून शिक्षकांची नवनिर्मिती, सृजनशीलता, उपक्रमशीलता वाढवण्यावर संस्थेने जोर दिला आहे. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता आम्हीही शिकतो ही विनम्र भावना शिक्षकात आली, ती यातूनच. शिक्षकच नव्हे तर पालकांच्याही कथाकथन, प्रौढ शिक्षण, निबंध स्पर्धाही या शाळेत आयोजित केल्या जातात. एक काळ होता जेव्हा शाळा सुरू होऊ नये, ती बंद पडावी यासाठी परिसरातून पालकांचा विरोध होत होता. आज तोच परिसर, तेच पालक भरभक्कमपणे शाळेसोबत उभे आहेत. पालक सभेत 95% उपस्थिती असणारी विकास मंदिर ही एखादी शाळा असावी. मुलांना वक्तृत्व, निबंध, चित्रकला, नृत्य, गायन, वादन, क्रीडा, प्रश्नमंजुषा, काव्यलेखन, कराटे सोबतच अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती अशा सर्व उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षक केवळ प्रोत्साहन देत नाहीत तर तयारीही करून घेतात. आणि विशेष म्हणजे संस्थेतील पदाधिकारीही जातीने मुलांची तयारी पाहतात. म्हणूनच या शाळेतील अनेक विद्यार्थी विभागीय, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील अनेक पारितोषिकं पटकावू शकली. पुस्तकी ज्ञानात न अडकता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही शाळेची धडपड आहे. आजच्या डिजिटल भाषेत सांगायचं झालं तर विकास मंदिर स्वतःला काल सुसंगत अपडेट ठेवत आलेली आहे. प्रत्येक वर्गात साऊंड सिस्टम, प्रोजेक्टर, पूरक अध्यापन साहित्य, CCTV कॅमेऱ्यांनी शाळा सज्ज आहे. म्हणून एकीकडे समाजात मराठी शाळांच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच विकास मंदिराला प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लावावी लागते, हीच शाळेच्या सफलतेची खणखणीत पोचपावती आहे. तसेही विकास बालवाडीतील विद्यार्थी पुढे शाळेत समाविष्ट होत असल्याने बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची शाळेला गरजच भासत नाही. उद्देशच असा आहे की त्यांनी शिक्षकांनी त्यांना दिलेलं मार्गदर्शन आणि त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी दिलेली साथ याच्यामुळं विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीनं पुढे येताना आम्हाला दिसत आहेत. आणि त्यामुळं मी जे सुरुवातीला मला जे वाटत होतं की मी ह्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने घडवू शकेल आणि ते घडताना मला दिसत आहेत. त्याच्यामध्ये पालकांचं सहकार्य, त्यानंतर शिक्षकांचं सहकार्य आणि जे काही संस्थेचं सहकार्य, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा मेळ घालत असताना बऱ्याच वेळेला काही कटू अनुभव आले, परंतु ते कटू अनुभव डोळ्यासमोर न ठेवता ते पाठीवर टाकून पुढं आपल्याला कशा पद्धतीने जाता येईल याचा विचार करून या मुलांच्या संबंधामध्ये त्यांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या ते डिजिटलायझेशन जे आहे त्याचाही आम्ही या ठिकाणी उपयोग करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे. ते परंपरा जी आहे त्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे आणि आपले कर्तव्य आणि हक्क याबद्दल ते जागृत राहिले पाहिजे याची पुरेपूर संस्था काळजी घेत असते, याची जाणीव पालकांना झाली. शाळेचे संस्थाचालकच जेव्हा स्वतः शिक्षणतज्ञ असतात, दर्जेदार शिक्षणासाठी आग्रही असतात, त्यांना स्वतःलाच शिक्षण क्षेत्राचा अभ्यास असतो, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मानसिकतेचा अभ्यास असतो, शिक्षणातून समाजाच्या जडणघडणीतून हेतू डोळ्यासमोर असतो, तेव्हा संस्थेचे ध्येय
हे आपलंच ध्येय आहे असं मानणारे शिक्षक, कर्मचारी ज्या संस्थेत कार्यरत असतात आणि विशेष म्हणजे शाळेवर प्रेम करणारे केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकही ज्या संस्थेला लाभतात, तिथे विकास विद्या मंदिर सारखी शाळा एखाद्या कल्पवृक्षासारखी दिमाखात उभी आहे. माणसाशी माणसासम वागणे